साताऱ्यातल्या पाचगणी जवळच्या कासवंड गावात शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी नंतर रास्पबेरीचं उत्पादन सुरू केलंय. कासवंड गावची नवी ओळख आता तयार होतीये. स्ट्रॉबेरी नंतर रास्पबेरीचं उत्पादन घेतलं जात आहे. रानात उगवलेलं फळ शाश्वत शेतीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या जीवनात नवा गोडवा आणतंय. तिथल्या काही शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी संवाद साधला. आपण पाहूया. भारतामधील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीची स्ट्रॉबेरी आता जगप्रसिद्ध आहे. मात्र महाबळेश्वर तालुक्यामधील भिलार पुस्तकांचं गाव आणि कासवंड परिसरामध्ये असणारी ही रॉसबेरी, या रॉसबेरीची महती जर माहीत पडली तर खरंच आश्चर्यचकित व्हाल. रॉसबेरी पिकाचं महत्व काय आहे, ही रॉसबेरी पीक कुठून आलं आणि याच परिसरामध्ये नेमका असण्याचा त्याचा इतिहास काय आहे हे थेट जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, रॉसबेरी पीक आज तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये मोठ्या चढ्या भावानं आता विकलं जात आहे. रॉसबेरी पिकाच्या संदर्भात काय सांगाल, हे पीक फ्रूट काय आहे? नमस्ते. हे राजबेरी पीक आमचं परंपरागत आहे. तर याचा इतिहास खूप जुना आहे. प्रभू श्रीरामांच्या काळापासून हे म्हणजे आम्हाला इतिहासात मिळालेली माहिती आहे. म्हणजे आणि आम्ही परंपरागत हा व्यवसाय करत आहोत. तर ह्याचं प्रमाण एकदम शेतकरी कमी आहेत लागवडीवाले. हा राजबेरीचं पीक एवढं सोपं गोष्ट नाहीये. कारण का ह्याला खूप कष्ट आहेत. पूर्णपणे हे जे झाड आहे, ह्या झाडाला साहेब बघा पूर्णपणे काटे आहेत. काटे हा तोडताना ह्याचं जोपासताना भरपूर मेहनत घ्यावी लागते. हातातून पूर्णपणे रक्त येतं हे शेतकऱ्यांच्या. हे एवढं त्रासदायक पीक असून सुद्धा बरेचसे शेतकरी आमचे त्याच्यावरती काम करतात आणि त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागण करून त्याची निरोगीपणा ठेवून हे सगळं ऑर्गॅनिक पीक आहे. रॉसबेरीला आता सध्या बाजारभाव काय मिळतोय, काय रेट आहे त्याचा? आजचा 600 ते 700 रुपये किलो दर आहे. तुम्हाला रॉसबेरी पीक खायचं असेल, रॉसबेरीचं स्ट्रॉबेरीचं हे जे फ्रूट खायचं असेल तर तुम्हाला नक्कीच कासवंड परिसरामध्ये भेट द्यावी लागेल. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.